तर आज होता आमच्याकडे मस्त पावभाजीचा बेत. तर झालं असं की जत्रेमध्ये गेलेलो आणि ताईंचा आणि माझा होता उपवास, त्यामुळे आम्हाला काय पावभाजी खायला भेटली नव्हती. तर मग आई म्हटली आज नाश्त्याला पावभाजीच बनवा. आणि येताना देखील आम्ही पावाची लादी घेऊन आलेलो होतो, त्यामुळे मुलांच्या टिफिनला देखील चपाती आणि पावभाजीची भाजी द्यायची होती. तर इथे बघा आपण जत्रेतनं जे खेळणे आणले त्याच्याबरोबर मुलांचं खेळणं चाललेलं होतं. त्यानंतर मस्त तसा पावभाजीचा नाश्ता केला. त्यानंतर आणलेलं होतं सामान ते देखील ठेवायचं राहून गेलेलं होतं. तर तेच आम्ही इथे सेपरेट करून व्यवस्थित डब्यांमध्ये पॅक करून ठेवत होतो. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला घाऱ्या बनवायचं चाललेलं. उद्या आम्ही जाणार आहोत पाहुण्यांकडे, म्हटलं त्यांना देखील थोड्याफार देता येतील म्हणून आम्ही इथे घाऱ्या बनवत होतो. तर मस्त अशा इथं घाऱ्या बनवतो आहे आणि इथे आम्हाला आमच्या अन्वी मॅडम हेल्प करत होत्या. ताई आणि आई मला लाटून देत होत्या आणि मी इथं फ्राय करत होते. मस्त खुसखुशीत पण झालेल्या होत्या आणि मऊ देखील झालेल्या होत्या, छान झालेल्या होत्या घाऱ्या. तर सगळ्या घाऱ्या वगैरे बनवल्या आणि इव्हिनिंगच्या टायमालाच बनवायला घेतलेल्या, म्हणून जेवणामध्ये डाळ भाताचाच प्रोग्राम केला आणि सोबतच घाऱ्या देखील सगळ्यांनी खाल्लेल्या होत्या, म्हणून कोणाला जास्त भूक नव्हती. मग डाळ भात आहे तर उडदाचे पापड तर बनतातच, म्हणून पापड देखील फ्राय केले आणि सगळ्यात आधी मुलांना वाढून घेतलं. मग आम्ही बसलो जेवायला आणि आज डाळ नॉर्मल बनवतो तशीच बनवली, फक्त वरतून तुपाचा तडका दिलेला होता लाल मिरची टाकून आणि खूप जास्त टेस्टी झालेली होती. तर चला भेटूत पुढच्या व्लॉगमध्ये. स्टे ट्यून, बाय.